आणि यानंतर आता मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। बोरिवली या ठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पश्चिम रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलेलं आहे। नालासोपारा रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची अक्षरशः तोबा गर्दी झाली आहे। रेल्वे प्रशासनाकडून व्यवस्थित मार्गदर्शन होत नसल्यामुळे प्रवाशांची या ठिकाणी तारांबळ उडाली आहे। तर चर्चगेटच्या दिशेने धावणाऱ्या गाड्या या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावतायत। त्याचाच परिणाम या सगळ्या प्रवाशांना भोगावा लागतोय। प्रचंड हाल या सगळ्या प्रवाशांचे होत आहेत। आपण पाहू शकतो स्टेशनवर किती मोठ्या प्रमाणात ही गर्दी झालेली आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाडे यांच्याकडून। सचिन, काय सांगाल, या ठिकाणी मोठी गर्दी स्टेशन्सवर दिसते, काय सध्याचे अपडेट्स आहेत? याच पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी महेंद्र वानखेडे सुद्धा आपल्या सोबत आहेत। महेंद्र, आपण पाहतोय प्रचंड गर्दी या ठिकाणी सगळ्या प्रवाशांची झालेली आहे, सध्याचे काय अपडेट्स मिळतात? एकंदरीत वेस्टर्न ज्या विरारवरून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत ती अर्ध्या तासापूर्वापासून जे वेळापत्रक जे आहे ते कोलमडलेलं आहे। बोरिवलीमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झालेला आहे, त्यामुळे नालासोपारा रेल्वे स्थानकावर जे आहे ते सकाळी चाकरमान्यांची प्रचंड गर्दी झालेली आहे। रेल्वे लोकल जी आहे ती 10 ते 15 मिनिटं लेट आहे। या अगोदर 2 दिवस जे आहेत सेंट्रलवरती जो आहे तो मेगा ब्लॉक होता आणि त्याच्यानंतर आता नागरिकांचे मेगा हाल। कुठेतरी नागरिकांमध्ये किंवा प्रवाशांमध्ये जो आहे तो एक प्रकारचा रेल्वे संदर्भात जो आहे तो संताप व्यक्त केला जात आहे। सकाळी कामावर जाण्याच्या वेळेलाच रेल्वे लोकलचं वेळापत्रक जे आहे ते कोलमडलेलं आहे। तब्बल 10 ते 15 मिनिटं जे आहेत ते लोकल उशिराने चालत आहेत। त्याच्यामुळे कुठेतरी प्रवासी नक्कीच धन्यवाद महेंद्र दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय प्रचंड हाल या सगळ्या प्रवाशांचे होत आहेत। किती मोठ्या प्रमाणात या स्टेशन्सवर गर्दी झालेली आहे। साधारणतः 15 ते 20 मिनिटं या ट्रेन्स उशिराने धावतात।